1,91,000 रुपयाचा 9.5 किलो गांजा जप्त. 2 आरोपीवर गुन्हा दाखल. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. याबाबत अधिक माहिती अशी की आज दिनांक 5 एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की अनभाव साठेनगर, चाकूर येथे एक व्यक्ती त्याचे राहते घरामध्ये स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मानवी आरोग्यास अपायकारक असलेला मादक पदार्थ गांजा अवैधरित्या ताब्यात बाळगून त्याची चोरटी विक्री करीत आहे. सदरची माहिती वरिष्ठांना कळवून शासकीय पंचसह अनभाव साठेनगर चाकूर येथे दुपारचे 12:50 वाजता छापा मारला. तेथे इसम नामे 1. अनिल शिवाजी सूर्यवंशी, वय 48 वर्ष, राहणार अनभाव साठेनगर, चाकूर, जिल्हा लातूर यास ताब्यात घेऊन त्याच्या राहते घराची झडती घेतली असता घरात खाताच्या पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये बी मिश्रित 9 किलो 565 ग्राम गांजा 1,91,300 रुपयाचा मिळून आला. नमूद गांजा संदर्भाने विचारपूस केली असता त्याने सदरच्या गांजा अवैध विक्रीसाठी 2 ओम उर्फ बाळू भगवान वाघमारे राहणार कृष्ठधाम, विवेकानंद चौक, लातूर याचे कडून विकत घेतला असल्याचे सांगितले. त्यावरून नमूद दोन्ही आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे चाकूर येथे गुन्हेगारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपी अनिल सूर्यवंशी याला सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली असून दुसरा आरोपी ओम उर्फ बाळू भगवान वाघमारे हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक लातूर श्री. सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक लातूर डॉक्टर. अजय देवरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, पोलीस उपनिरीक्षक राजाभाव घाडगे, पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अंमलदार साहेबराव हाके, मनोज खोसे, नितीन कठारे, राहुल कांबळे, सूर्यकांत कलमे, योगेश गायकवाड, तानाजी बरुरे, सुधीर कोळसुरे, नानासाहेब भोंग, मोहन सुरवसे, सचिन धारेकर, रियाज सौदागर, प्रदीप चोपणे यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे.